चलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा सुरू होतोय जनरल अवेअरनेसचा पर्व। मध्यंतरी काही दिवसांपासून आरआरबी पीओ प्री असेल, आरआरबी क्लिरिकलच्या प्री असेल, ह्या प्रीमुळे काही दिवस मध्यंतरीच्या काळात रेग्युलर जीएचे लेक्चर आपण बंद केले होते। पण आपण एक मुलांनी जनरल अवेअरनेसच्या टच मध्ये राहण्यासाठी एक टॉप 20 लेक्चरची किंवा 20 मिनिट्स रिव्हिजन सेशन वाला पार्ट आपण मागच्या 20 दिवस चालवला। आता लगेचच्या लगेच आपल्याला जुलै महिन्याचं करंट अफेअर असेल, ऑगस्ट महिन्याचं करंट अफेअर असेल, हे अतिशय महत्वाचं आहे। अपकमिंग येणाऱ्या आरआरबी पीओ असेल, आरआरबी क्लर्क असेल, आयडीबीआय असिस्टंट मॅनेजरच्या वॅकन्सी येण्याची चान्सेस आहे। आयडीबीआय असिस्टंट मॅनेजरच्या वॅकन्सीज असतील किंवा अपकमिंग आयबीपीएस क्लिरिकल असेल, आयबीपीएस पीओ असेल, या सर्वच अपकमिंग होणाऱ्या एक्झाम साठी अतिशय महत्वाचे आणि अतिशय इम्पॉर्टंट असलेले महिने म्हणजे जुलैचं करंट अफेअर, ऑगस्टचं करंट अफेअर, सप्टेंबरचं करंट अफेअर, हे लगेचच्या लगेच आपण चालू करतोय 16 सप्टेंबर 2023 पासून। 16 सप्टेंबर 2023 पासून या वर्षीच आपण जानेवारी महिन्याचं करंट अफेअर पाहिलं, फेब्रुवारीचं करंट अफेअर पाहिलं, मार्च करंट अफेअर पाहिलं, त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून, आता लगेचच्या लगेच आपल्याला चालू करायचं आहे जुलै महिन्याचं करंट अफेअर। अराउंड विचार केला आपण तर 16 ऑगस्ट 2023 पासून, 16 ऑगस्ट पासून। मग 16 ऑगस्ट पासून आपले रेग्युलर लेक्चर असणार आहे। जुलै पार्ट 1, जुलै पार्ट 2, 3, 4, 5, 6, 7, इथं संडे मुळे सुट्टी दिलेली आहे। पार्ट 8, पार्ट 9, 10, 11, 12 हे अराउंड 28 ऑगस्ट पर्यंत हा वाला पार्ट तुमचा कव्हर होईल। आणि आतापर्यंत आपण जे जे पाहिलं, वज्र सिरीज असेल किंवा योद्धाची सिरीज असेल किंवा अजून आपले वेगवेगळे सिरीज चालू झालेले, लक्ष्य सिरीज असेल, जसं आपण टाइम टेबल बनवलं सेम त्याच पद्धतीने आपण पूर्ण फॉलो केलंय, त्या पद्धतीने आपण पूर्ण शिकून घेतलेलं आहे। तर बरोबर तुमचा जुलै महिना पूर्ण होईल, जुलै महिन्याचा करंट अफेअर पूर्ण होईल 31 ऑगस्ट। कोणत्याही परिस्थितीत 31 ऑगस्ट पर्यंत मी जुलै महिन्याचं करंट अफेअर संपेल। त्याच्यानंतर 1 सप्टेंबर पासून लगेचच तुमचं ऑगस्ट महिन्याचं करंट अफेअर चालू होईल, कारण की 10 सप्टेंबरला आरआरबी पीओ मेन्स आहे, आरआरबी पीओ मेन्स आहे। मग आरआरबी पीओ मेन्स साठी जुलै ऑगस्ट अतिशय महत्वाचं असल्या कारणाने जुलै आणि लगेच ऑगस्टचे जवळपास 9 पार्ट ह्या केसमध्ये 9 पार्ट आपले क्लिअर होतील। त्याच्यानंतर लगेच ऑगस्ट पार्ट 10 पासून बरोबर 15 सप्टेंबर पर्यंत ऑगस्ट महिन्याचं पण करंट अफेअर आपण संपवतोय, ऑगस्ट महिन्याचं पण करंट अफेअर संपवतोय। 16 सप्टेंबरला आपली आरआरबी क्लिरिकलची मेन्स आहे, तेव्हाच त्याच्याच आसपास आयडीबीआय असिस्टंट मॅनेजरची पण परीक्षा, एक टेंटेटिव्ह एक्झामची डेट अराउंड 16 सप्टेंबरला आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर पण त्याच्याच आसपास होऊ शकते। म्हणजे हे वाले जे 2-3 महिने आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क आणि आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर साठी अतिशय महत्वाचे असणार आहे। सोबत लगेचच्या लगेच 7 सप्टेंबरला अराउंड 7 ऑक्टोबरला, या सप्टेंबर मध्ये इथपर्यंत आरआरबी क्लर्क झाली का लगेचच्या लगेच 7 ऑक्टोबरला क्लेरिकलची पण मेन्स आहे। मग इथून पुढे लगेचच आपण सप्टेंबर महिना चालू करणार आहे। म्हणजे 17 सप्टेंबर पासून लगेचच आपण सप्टेंबरचं करंट अफेअर चालू करणार आहे। सप्टेंबरचा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 म्हणजे ऑगस्टच्या एंड पर्यंत आपण बरोबर सप्टेंबरचं करंट अफेअर संपून टाकणार आहे। सप्टेंबरच्या एंड पर्यंत सप्टेंबरचं करंट अफेअर पण आपण संपून टाकू, जेणेकरून आपल्याला जे आयबीपीएस क्लिरिकल मेन्स आहे त्याला हवाला पार्ट अतिशय जास्त कामा पडेल। तर या हिशोबाने आपले 16 ऑगस्ट 2023 पासून लेक्चर चालू होत आहे। मोस्टली करंट अफेअरच्या लेक्चरचा टाइम संध्याकाळी 6:30 वाजता असेल। तसं टाइम टेबल मी आपलं सारथी GA अक्षय चोळके नावाच्या टेलिग्राम चॅनलला आपलं टाइम टेबल तर टाकेलच, पण मोस्टली ही लेक्चर सिरीज सायंकाळी 6:30 वाजता असेल, सायंकाळी 6:30 वाजता। याच्या सोबतच काही युट्यूबला किंवा आपले रेग्युलर लेक्चर मध्ये रिव्हिजन लेक्चर पण आपण घेणार आहे। रिव्हिजन लेक्चर म्हणजे 16 तारखेच्या अगोदर काही रिव्हिजन लेक्चर असेल किंवा 10 तारखेच्या अगोदर काही रिव्हिजन लेक्चर असेल, हे रिव्हिजन लेक्चर पण होतील। सर हे एकंदरीत जर विचार केला आपण तर हवाला जो पार्ट आहे हा पार्ट एकंदरीत कोणाकोणाला दिसेल तर अचीवर्स बॅच 7 पासून पुढे, अचीवर्स बॅच 7 पासून पुढे तर अराउंड मला वाटतं जर अचीवर बॅच 6 ची व्हॅलिडिटी संपलेली आहे, 7 ची व्हॅलिडिटी जेव्हा संपत तेव्हा त्यांचं पण बंद होईल। 7 पासून पुढे व्हिक्टर बॅच 7 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना हवाला पाठ दिसेल, अचीवर 7 टू व्हिक्टर 7। सोबत जनरल अवेअरनेस योद्धा 1.0, 2.0, 3.0, करंट अफेअर्स योद्धा 1.0
ह्या सगळ्यांना हा वाला पाठ दिसेल, ह्या सगळ्यांना हा वाला पाठ तुमच्या ऍप मध्ये दिसेल. ज्या मुलांना नवीन एखादी बॅच परचेस करायची आहे त्यासाठी जनरल अवेअरनेस योद्धा 3.0 बॅच सध्या ऍपवर लाईव्ह आहे. तुम्ही ही वाली बॅच परचेस करू शकता. या बॅच मध्ये पूर्ण स्टॅटिक जीके तुमचं कव्हर झालेलं आहे, ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे. स्टॅटिक बँकिंग कव्हर झालेलं आहे, रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे. करंट बँकिंगचे लेक्चर प्रत्येक महिन्याचे असतात. करंट अफेअर्सचे जवळपास 100 लेक्चर, म्हणजे प्रत्येक महिन्याचे अराउंड एक 14 लेक्चर आपण घेतो. नॅशनल न्यूज वेगळ्या, इंटरनॅशनल न्यूज वेगळ्या, स्पोर्ट्सच्या न्यूज वेगळ्या, अपॉइंटमेंट्स वेगळं, बँकिंग न्यूजवर 4 लेक्चर पर मंथ असतात. म्हणजे 12 एका वर्षाचे जवळपास 36 लेक्चर. ते असे जवळपास प्रत्येक महिन्याचे 14 लेक्चरच्या हिशोबाने करंट अफेअर घेत असतो. इन्शुरन्स अवेअरनेस त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, मेगा रिव्हिजन सेशन त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, मंथली टेस्ट अँड अनालिसिस त्याच्यामध्ये असते. जनरल अवेअरनेसचं 3rd एडिशनचं बुक कुरिअरने घरी येतं. इंटरव्ह्यू गायडन्स पण त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. एक्झाम ओरिएंटेड लेक्चर सिरीज असते, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर. म्हणजे जे विद्यार्थी ही बॅच परचेस करतील त्यांना जानेवारी पासून तर जून पर्यंतच पूर्ण ह्या 6 महिन्याचं करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल होईल. रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल. जुलै पासून पुढचं करंट अफेअर हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. म्हणजे लाईव्ह पण असेल आणि लेक्चर झाल्यानंतर तेच लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पण अवेलेबल असेल. याची पूर्ण व्हॅलिडिटी 1 वर्ष, म्हणजे अराउंड असं धरून चाल तुम्ही 31 मे पर्यंत आहे. 31 मे 2024 पर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी आहे. या बॅच मध्ये तुमच्या सगळ्या एक्झाम म्हणजे आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, आरबीआय असिस्टंट, आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर आणि अपकमिंग मे पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झाम या बॅच मध्ये कव्हर होईल. या बॅच मध्ये कव्हर होईल. याची फीज आहे 3,500 रुपये. याची फीज आहे 3,500 रुपये. जर ओल्ड स्टुडंट असेल, सारथीचा ओल्ड स्टुडंट असेल, त्याच्याबद्दल मी थोडंसं पुढे बोलतो. सर मला फक्त करंट अफेअर्स घ्यायचंय, मला फक्त करंट अफेअर्स घ्यायचंय, तर त्यासाठी करंट अफेअर योद्धा 1.0 म्हणून आहे. करंट अफेअर योद्धा 1.0 ज्यामध्ये जानेवारी 2023 तर मे 2024 अशा जवळपास एक 16 ते 17 महिन्यांचं करंट अफेअर तुम्हाला अवेलेबल होईल. 31 मे पर्यंत ह्या पण बॅचची व्हॅलिडिटी असेल. 31 मे पर्यंत. सर याच्यामध्ये काय काय कव्हर होईल? पूर्ण करंट बँकिंग, करंट अफेअर, मेगा रिव्हिजन, मंथली टेस्ट, इंटरव्ह्यू गायडन्स, एक्झाम ओरिएंटेड लेक्चर सिरीज, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर. व्हॅलिडिटी मी पुन्हा म्हणेल 31 मे पर्यंत असेल. 31 मे 2024 पर्यंत. आणि सर हिची फीज 2,500 रुपये. पण जर जुन्या विद्यार्थ्यांना ह्या 2 बॅच पैकी याच्यामध्ये फक्त करंट अफेअर कव्हर होत आहे. याच्यामध्ये पूर्ण स्टॅटिक जीके, बँकिंग अवेअरनेस, करंट अफेअर, इन्शुरन्स अवेअरनेस, इव्हन गव्हर्नमेंट स्कीम पण याच्यामध्ये जवळपास सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम कव्हर झालेले आहे. सर जर जुन्या विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी काही कुपन कोड आहे का? तर जुन्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगितलं होता की जुन्या विद्यार्थ्यांसाठी लक्ष नावाचा कुपन कोड आहे. लक्ष कॅपिटल मध्ये लक्ष नावाचा कुपन कोड आहे. तर जर अचुअर्स बॅच 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंतचे किंवा जर जुने असेल तर लक्ष नावाचा कुपन कोड तुम्ही यूज करू शकता. तर हा वाला कुपन कोड आहे LAKSHYA म्हणून. लक्ष नावाचा कुपन कोड तुम्ही यूज करू शकता. 500 रुपये त्या केसमध्ये ऑफ होईल. सर हे कोणासाठी असेल? अचुअर्स बॅच 1 to अचुअर्स बॅच 5 आणि सोबत जनरल अवेअरनेस योद्धा 1. जुन्या जीएच्या ज्या बॅचेस होत्या, जुन्या जीएच्या ज्या बॅचेस होत्या, स्पेशल जीए 1.0, 2.0, 3.0, 4.0 ह्या वाल्या बॅचेस. आणि अचुअर्स बॅच 6 साठी मी एक नवीन कोड बनवून देतो. अचुअर्स बॅच 6 साठी मी तुम्हाला नवीन कोड बनवून देतो. ज्या अचुअर्स बॅच 6च्या मुलांना ही बॅच परचेस करायची आहे अशांनी मला 7770071671 या नंबरवर तुमचा मोबाईल नंबर पाठवा आणि कोणती बॅच या दोघांपैकी घ्यायची त्या बॅचचं नाव आणि सर कुपन कोड बनवून द्या. मी तुम्हाला स्पेशल कुपन कोड बनवून देईल. स्पेशल कुपन कोड बनवून देईल. त्या केसमध्ये जुन्या विद्यार्थ्यांसाठी ऑफर आहे. एखादा विद्यार्थी नव्याने परचेस करतो त्या बॅचची फी 3,500 रुपये आणि ह्या बॅचची फीज एकंदरीत 2,500 रुपये. ह्या हिशोबाने ह्या दोन्ही बॅचेस चालू आहे. आपलं सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे बघा. सारथी एज्युकेशन नावाचं ऍप. याच्यामध्ये जर तुम्ही कोर्सेस मध्ये गेले तर तुम्हाला दोन्ही बॅचेस तिथं शो होतील. तुम्ही ती वाल्या बॅचेस परचेस करू शकता. सोबत सारथी GMI अक्षय चोहिके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच आपल्या सिरीज मध्ये. 16 ऑगस्ट 2023 पासून जी सिरीज चालू होते करंट अफेअरची त्या सिरीज मध्ये. चलो धन्यवाद.